नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांसाठी एक नवीन मोठी अपडेट आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत जी तुम्हाला सरकारकडून 60,000 रुपये मिळणार आहे, त्यामध्ये मुदतवाढ करण्यात आली आहे. ज्यांनी आत्तापर्यंत अर्ज केला नाही ते विद्यार्थी आता अर्ज करू शकणार आहात. या व्हिडिओ थ्रू आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पात्रता काय आहे, इथे कोण कोण अर्ज करू शकतात, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, अर्जाचा नमुना, सर्व माहिती या व्हिडिओ थ्रू आपण बघून घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाने सध्या खूप साऱ्या योजना राबविल्या आहेत. नुकतेच बऱ्याच योजना राबविल्या आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत. माझी लाडकी बहीण योजना आहेत, नमो शेतकरी योजना आहे, मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे, तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुद्धा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना, बऱ्याच पालकांना या योजनेबद्दल माहिती नाही. आपण या व्हिडिओ थ्रू संपूर्ण माहिती बघून घेऊया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळी माहिती पाहत असतो. गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, IT रिलेटेड जॉब्स असू द्या, कोणत्या नवीन योजना आलेल्या असू द्या, नक्कीच आपल्या चॅनलवरती अपडेट असतात. सो नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया. सो इथे ऑफिशियल पेजवरती आहे, मी mahadbt.maharashtra.gov.in या पेजवरती तुम्ही जाऊ शकता. वेगवेगळ्या योजना आहेत ते तुम्ही पाहू शकता, त्याचा लाभ घेऊ शकता. आपण आज ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनाबद्दल बघत आहोत. PDF आहे, आपण 5 मिनिटात समजून घेणार आहोत. इतर मागासवर्ग व विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे. प्रस्तावना मांडलेली आहे. आता यामध्ये तुम्हाला शासन निर्णय काय असणार आहे बघा. आदिवासी विकास विभागाची स्वयं योजना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती यांच्यासाठी ही योजना राबविली आहे. एकूण 21,600 विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात मान्यता देण्यात येत आहे. प्रति जिल्हा 600 विद्यार्थी असणार आहे आणि एकूण 21,600 विद्यार्थ्यांकरिता ही योजना राबविण्यात मान्यता देण्यात आली, हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता इथे खर्चाची बाब, इथे जो भत्ता असणार आहे कसं डिवाइड केलेला आहे बघा. भोजन भत्ता 32,000, मुंबई शहर, मुंबई उपनगर हे तुम्ही बघू शकता, इथे डिवाइड करून दिलेले आहे. निवास भत्ता आहे 20,000, इथे 15,000, 12,000, 10,000, जे तालुक्या वाईज आहे त्यांना 10,000, इतर जिल्हा ठिकाणी 12,000, इतर महसुली विभागीय शहर त्यांना 15,000, त्यानंतर निर्वाह भत्ता एकूण 60,000 इथे देण्यात येणार आहे. सदर योजनेसाठी 100 कोटी इतक्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात येत आहे. पण या योजनेचा जे लाभ आहे तुम्हाला कसं घेता येणार आहे, तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. ही जी योजना आहे नेमकी काय आहे ते आपण एकदा समजून घेऊया. योजनेचं नाव काय आहे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आहे. कोणासाठी आहे, याचे उद्देश काय आहे, महाराष्ट्रातील जे मागासवर्गीय विद्यार्थी आहे, OBC असणार आहे, त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी ही योजना राबवली गेली आहे. योजनेची सुरुवात सन 2024 पासून सुरुवात झालेली आहे. आर्थिक सहाय्य 60,000 रुपये असणार आहे. महाराष्ट्रातील OBC मागासवर्गीय विद्यार्थी प्रवर्गातील विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे इथे अर्ज भरू शकता. आपण ऑफलाईन पद्धतीने आज पाहणार आहोत. आणि इथे नेमकं कोणासाठी, इथे महाराष्ट्र सरकारने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना महाराष्ट्र राज्यातील जे मागासवर्गीय म्हणजेच OBC वर्गातील जे विद्यार्थी असणार आहेत त्यांना आर्थिक दृष्टीने मदत मिळण्यासाठी 60,000 रुपयाची आर्थिक मदत सरकारकडून मिळणार आहे व ती डिरेक्टली तुमच्या बँक खात्यात, म्हणजे जे विद्यार्थी असणार आहे त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यानंतर इथे पात्रता काय असणार आहे बघा. जे विद्यार्थी असणार आहे त्यांचे आर्थिक दृष्टीने पालकांचे वार्षिक उत्पन्न असणार आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असावे, त्याच्यापेक्षा जास्त असू नये. त्यानंतर इथे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचं आहे. त्यानंतर जे अपंग विद्यार्थी असणार आहे त्यांना 40% पेक्षा जास्त असणारे जे सर्टिफिकेट असतं, प्रमाणपत्र असणं, ते असणे गरजेचं आहे. अर्जदार OBC प्रवर्गातील असणे सुद्धा गरजेचं असणार आहे. जे अर्जदार अनाथ प्रवर्गातून अर्ज करणार आहेत त्यांना महिला व बाल कल्याण विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याद्वारा अनाथ तत्व प्रमाणपत्र सादर करणे गरजेचं असणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे बँक खाते व आधार कार्ड लिंक असणे गरजेचं असणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. अर्जदार विद्यार्थी जर शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात शिक्षण घेत असल्यास व वसतिगृह किंवा भाड्याने घेतलेली खोलीत राहत असल्यास ते सुद्धा इथे पात्र असणार आहे. मात्र जे गव्हर्नमेंट जे हॉस्टेल्स असतात तिथे तुम्ही राहत असाल तर ते तुम्हाला पात्र नसणार नाही, हे सुद्धा सांगितलेलं आहे. पण या अर्जासाठी आता डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत लक्षात घ्या. तुमचे आधार कार्ड, जात प्रमाणपत्र,
पत्त्याच्या पुराव्यासाठी रेशन कार्ड, टेलिफोन किंवा बिल इत्यादी. उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे, कारण 2.5 लाखापर्यंतच हे जे उत्पन्नाचा क्रायटेरिया असणार आहे. 10वी व 12वीचं मार्कशीट, त्यानंतर शाळा महाविद्यालयाचे तुम्ही प्रवेश घेणार आहे त्याचं जे पुरावा असणार आहे ते तुमचा मोबाईल नंबर, अर्जदार असणार आहे त्यांचे बँक खाते, पासबुक व पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे. ही संपूर्ण माहिती आहे. आता अर्ज कसा करायचा आहे, तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इथे अर्जाचा नमुना दिलेला आहे. मी ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्कीच एकदा चेक करून घ्यायचं आहे. इथे अर्जदाराचा फोटो लावायचा आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून भरावे हे सुद्धा सांगितलेलं आहे. क्रमांक लिहायचा आहे, गुणवत्ता यादीतील क्रमांक, एकूण गुण, मिळालेले गुण, इतर मागास बहुजन कल्याण, ही संपूर्ण माहिती फिल करून तुमचे नाव, सही, फोन नंबर वगैरे देऊन ही पूर्ण माहिती तुम्हाला फिल करायची आहे. आता हे फिल केल्यानंतर इथे पूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. सावित्रीबाई फुले आधार योजना तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की खास करून जे 2nd इयर 3rd इयर असेल की त्यांची लास्ट तारीख म्हणजे शेवटची मुदत संपलेली आहे किंवा तुम्हाला अर्ज करण्यास तुम्ही पात्र नसणार आहे, त्यांच्यासाठी मुदतवाढ तुम्हाला मिळालेली आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला मुदतवाढ मिळेल. त्यापैकी तुम्हाला फॉर्म कुठे मिळेल, समाज कल्याण कार्यालयाच्या तिथे गेल्यावरती तिथे सुद्धा तुम्हाला फॉर्म मिळू शकतो किंवा तुमच्या कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये किंवा विश्वविद्यालयामध्ये सुद्धा हा फॉर्म भेटून जाणार आहे. सो तुम्ही तिथून कलेक्ट करू शकता. आता इथे जे अर्ज भरायचा आहे त्यासाठी तुम्हाला 60,000 रुपये मिळणार आहे अर्ज भरल्यानंतर, तुम्ही पात्र झाल्यानंतर. तर वार्षिकसाठी तुम्हाला 60,000 रुपये मिळणार आहे. 15 ऑक्टोबर 2024 हे फर्स्ट इयरचे विद्यार्थी असणार आहे, त्यांच्यासाठी लास्ट डेट असणार आहे. आणि जे 2nd इयरचे विद्यार्थी असणार आहे त्यांच्यासाठी 30 सप्टेंबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे. आपण संपूर्ण स्कीम माहिती बघितलेली आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार स्कीम संपूर्ण माहिती पाहिलेली आहे, GR पाहिलेला आहे, अर्जाचा नमुना सुद्धा मी तुम्हाला इथे दिलेला आहे. यामध्ये काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.